काय म्हणता मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कोड व्हिडिओवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम इम्पॉर्टंट टॉपिक वरती बोलणार आहोत. तो म्हणजे ऑडिओ अँड व्हिडिओ टॅग. ऑडिओ टॅग अँड व्हिडिओ टॅग हे असे टॅग्स आहेत ज्यांचा वापर आपण मोस्ट ऑफ टाइम करणार. एखाद्या वेबसाईटला इंटरॅक्टिव्ह बनवण्यासाठी किंवा एखाद्या वेबसाईटवर व्हिडिओ किंवा ऑडिओ ॲड करण्यासाठी आपण ऑडिओ अँड व्हिडिओ टॅगचा वापर करतो. जर तुम्ही कधी एखाद्या वेबसाईटला व्हिजिट केलं असेल ऑडिओ किंवा व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी, तर त्याआधी आपण त्या व्हिडिओला प्रिव्ह्यू देखील करू शकतो. तर ही फंक्शनॅलिटी नेमकं कशी ॲड करायची? तर आपण ही फंक्शनॅलिटी ॲड करण्यासाठी व्हिडिओ अँड ऑडिओ टॅगचा वापर करतो. तर चला व्हिडिओनो समजून घेऊया नेमकं ऑडिओ टॅग आणि व्हिडिओ टॅगचा वापर कसा करायचा, ते मी एकदम सोप्या भाषेमध्ये. जर आपण बघितलं व्हिडिओ टॅगचा यूज आपण रिव्ह्यू ॲड करायला सुद्धा करू शकतो. जसं की आपण बघतो की ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर काही जण त्यांचा रिव्ह्यू ॲड करतात ॲज अ व्हिडिओ की प्रोडक्ट कसा आहे. ते जे ॲड केलेलं असतं वेब ॲप्लिकेशनवरती ते व्हिडिओ टॅगचा वापर करून केलेलं असतं. तर चला आपण बघूया नेमकं एका वेबसाईटवरती ऑडिओ किंवा व्हिडिओ कसा ॲड करायचा. तर काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा आपल्या वेडू स्टाईल कोडिंगमध्ये यायचं आहे. त्यानंतर HTML मध्ये येऊन डे 5 नावाचं फोल्डर इथं क्रिएट करायचं आहे. फोल्डरला शिफ्ट दाबून ओपन विथ व्हीएस कोड करायचं. तर आपण काय करू आता इथे एक फोल्डर क्रिएट करायचं आहे. ऑडिओ नावाने आणि एक आणखी करायचं फोल्डर क्रिएट जे की असणार आहे व्हिडिओसाठी आणि एक फाईल क्रिएट करायची ऑडिओ अँड व्हिडिओ डॉट HTML एक्सक्लेमेशन मार्क लावून आपला स्निपेट ऍड करायचा आहे. टायटल मध्ये टाकायचं आहे ऑडिओ अँड व्हिडिओ. तर आता आपण काय करायचं इथं याच्यामध्ये ऍड काय करूया ऑडिओ टॅग. ऑडिओ टॅग ऑडिओ टॅगचा वापर आपण वेबसाईट वरती ऑडिओ ऍड करण्यासाठी करतो. जर मी इथं ऑडिओ टाकतोय आणि SRC मध्ये मला काय करायचंय तर त्या ऑडिओ फाईलचा पाथ द्यायचा त्यासाठी काय करू आपण ऑडिओ ऍड करूया यामध्ये. तर इथे मी काय करतोय ऑडिओ फाईल मध्ये 2 ऑडिओ ऍड केलेले आहेत. मी यांना रिनेम करतोय ऑडिओ 1 आणि ऑडिओ 2 नावाने. ऑडिओ 1 आहे मी इथं ऑडिओ 2 ला ऍड करतोय. आता जर मला ऑडिओ ऍड करायचं तर मी काय करणार माझ्या SRC फाईलमध्ये तर मी काय करणार SRC फाईलमध्ये मी त्या ऑडिओ फाईलचा पाथ देणार जी की मला प्ले करायची आहे. तर मी काय करतोय इथं ऑडिओ 1 ला प्ले करतोय पहिले. त्याचा मी पाथ देतोय ऑडिओमध्ये ऑडिओ 1.mp3 आणि जर मी एवढंच ऍड करतोय मी फाईलचा पाथ देतोय आणि HTML फाईलला प्रिव्ह्यू करतोय तर जर बघितलं इथं तर इथं कसल्याच प्रकारची ऑडिओ फाईल इथं आलेली नाहीये. तर ही का नाही आली आहे? तर आपल्याला यासाठी कंट्रोल्स ॲट्रिब्यूटचा वापर करावा लागतो. कंट्रोल्स ॲट्रिब्यूट काय करतं? आपल्याला एक बिल्ट इन फीचर आपल्याला देतं, की ज्याचा वापर करून आपण त्या व्हिडिओला प्ले करू शकतो, पॉज करू शकतो, त्याचा व्हॉल्यूम कमी जास्त सुद्धा करू शकतो. जर इथं बघितलं तर आता इथे आपल्याला एक बिल्ट इन फीचर दिसला आहे जिथं की आपण त्याला प्ले सुद्धा करू शकतो. मी त्याला अनम्यूट देखील करू शकतोय. जर मला त्याला डाउनलोड करायचं आहे, तर मी तर 3 डॉटवर क्लिक करून डाउनलोड सुद्धा करू शकतो. त्याची प्ले स्पीड कंट्रोल सुद्धा करू शकतो. तर ही जी फंक्शनॅलिटी दिलेली आहे, ही बिल्ट इन फंक्शनॅलिटी आहे. जर आपल्याला आपलं प्लेयर कंट्रोलर क्रिएट करायचं आहे, ते सुद्धा आपण इथं करू शकतो. ज्यावेळी आपण जावास्क्रिप्टमध्ये थोडं एक्सपिरियन्स घेतो, त्या टायमाला आपण ही फंक्शनॅलिटी सुद्धा आपण आपल्या साइडने ॲड करूया. आता मी काय करू शकतो, एक म्युटेड ॲट्रिब्यूट असतो बघा, तो सुद्धा इथे ॲड करू शकतो. म्युटेड ॲट्रिब्यूट काय करतो? म्युटेड ॲट्रिब्यूट त्या ऑडिओ फाईलला डिफॉल्टली म्यूट ठेवतो. जर इथं आता बघितलं, मी जर इथं रिफ्रेश करतोय, हे जे कंट्रोलर आहे त्यामध्ये जो आपला व्हॉल्यूमचा बॉक्स आहे, तो ऑलरेडी म्यूट आहे. जर मी इथं प्ले करतोय,
म्हणजे जर मला याला प्ले करायचं तर मला याला काय करावं लागणार आहे? मॅन्युअली अनम्यूट करावं लागणार आहे. मी याला मॅन्युअली अनम्यूट केलंय. ऑटो प्ले सुद्धा एक ॲट्रिब्यूट असतो, जे की काय करतं, की आपली वेबसाईट रिलोड झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तो ऑडिओ प्ले करतं. आपल्याला तो ऑडिओ प्ले करायची गरज नाही. म्हणजे तो ऑटोमॅटिकली प्ले होतो. त्यानंतर प्रीलोड ॲट्रिब्यूट सुद्धा आहे, ज्याची की व्हॅल्यू आपण एक मेटा डेटा ठेवू शकतो किंवा त्याची व्हॅल्यू आपण ऑटो जर ठेवली, तर तो काय करणार, जितकं पॉसिबल होईल तितकं तो व्हिडिओ आधीच लोड करून ठेवणार. तर प्रीलोड ॲट्रिब्यूट करतं काय, जर आपण त्याची व्हॅल्यू ऑटो सेट ठेवली, तर काय होतं, तो ट्राय करतो की व्हिडिओ प्ले व्हायच्या आधीच पूर्णपणे लोड व्हायला पाहिजे. पण जर मी त्याची व्हॅल्यू काय करतोय, जर मी त्याची व्हॅल्यू ते म्युटेड आहे. जर मी त्याची व्हॅल्यू काय करतोय, मेटा डेटा जर ठेवतोय, जर मी याची व्हॅल्यू काही समजा मित्रमंडळ, मेटा डेटा जर ठेवतोय, तर काय होणार आहे, पण काय होणार व्हिडिओचं जे इन्फॉर्मेशन आहे, जी मेटा इन्फॉर्मेशन लाइक त्याचा जो ड्युरेशन वगैरे आहे, तो ॲड होणार. बट जेव्हा मी प्ले करेल, त्या टायमाला तो लोड होणार आणि त्यानंतर तो प्ले होणार. अगोदरच व्हिडिओ लोड होणार नाही, जर मी रिलोड इक्वल्स टू मेटा डेटा केलं तर. आणि जर मी नन करतोय, तर तो काय करणार, पहिले डेटा प्रीलोड करणार नाही. मी जेव्हा प्ले करेल त्या टायमाला तो काय करेल, त्याचा मेटा डेटाही दाखवेल, म्हणजे त्याची जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. म्यूट अनम्यूटचं सुद्धा ऑप्शन डिसेबल आहे. म्हणजे इथं ऑडिओबद्दल कसलीच इन्फॉर्मेशन प्रीलोड होणार नाही. ज्यावेळी मी त्याला प्ले करेल त्यानंतर इन्फॉर्मेशन ती लोड होणार आहे. तर हा आहे आपला असा ऑडिओ टॅग, ज्याचा वापर करून आपण काय करू शकतो, वेबसाईटमध्ये ऑडिओ ॲड करू शकतो. तर आता बघूया आपण व्हिडिओ टॅग बद्दल. तर व्हिडिओ टॅगचा वापर आपण वेबसाईटवरती व्हिडिओ एम्बेड करायसाठी करतो. तर जर मी इथं एच टाकतोय आणि इथं टाकतोय व्हिडिओ टॅग आणि मी इथं व्हिडिओ टॅग ॲड करायसाठी काय करणार आहे, व्हिडिओ टॅगचा वापर करणार आहे. तर इथं मला व्हिडिओ जर ॲड करायचा तर मी काय करणार, व्हिडिओ टॅगचा वापर करणार. तर एस-आर-सी मध्ये मी काय करणार इथं, मला जी व्हिडिओ फाईल प्ले करायची आहे त्या फाईलचा मी काय करणार इथं पाथ देणार. तर मला इथं काय करायचंय आता, व्हिडिओमध्ये मी रेड इफेक्ट नावाची जी व्हिडिओ फाईल आहे तिला काय करतोय, प्ले करतोय. मी इथं काय करतोय, त्याला लाईव्ह प्रीव्ह्यूवर ओपन करतोय. इथं आल्यानंतर मला फक्त इथं इमेजेस दिसत आहे. मला इथं प्लेचं ऑप्शन येत नाही, काय नाही, काय नाही. मी इथं काय करणार, ॲट्रिब्यूट ॲड करणार आहे कंट्रोल्स. जर मी कंट्रोल्स ॲट्रिब्यूट ॲड करतोय, तर इथं मला काय आलंय, कंट्रोल आलंय. मी इथं काय करू शकतो, याला मोठी स्क्रीन पण करू शकतोय आणि इथं मी याला व्हिडिओला प्ले पण करू शकतोय. ते जर बघितलं तर आपण इथं व्हिडिओला प्ले सुद्धा करू शकतोय आणि हे पॉसिबल कधी झालं, जेव्हा मी कंट्रोल्स ॲट्रिब्यूट ॲड केलं. कंट्रोल्स ॲट्रिब्यूट काय करतोय, जसं की मी सांगितलं, जसं की तो ऑडिओमध्ये काम करत होता, सेम तसंच काम करतोय. बिल्ट इन फीचर ॲड करायचं, म्हणजे एक बिल्ट इन फंक्शनॅलिटी दिली आहे तिथं, की आपल्याला ऑडिओला किंवा व्हिडिओला सुद्धा प्ले करता येतंय. त्याला मोठी स्क्रीन करता येतंय. त्यामध्ये आपल्याला म्यूट अनम्यूट करता येतंय, स्पीड वाढवता येते आणि व्हिडिओला डाउनलोड सुद्धा करता येतंय. त्यानंतर आणखी एक ॲट्रिब्यूट आहे ऑटो प्ले. ऑटो प्ले नावाचं ॲट्रिब्यूट काय करतं, ते काय करतं, व्हिडिओला ऑटोमॅटिकली प्ले करतंय. त्यानंतर जर मी इथं प्रीलोड करतोय, प्रीलोड काय करणार, याला पहिल्यांदाच लोड करून ठेवणार आहे. जर मी प्रीलोडची व्हॅल्यू ऑटो ठेवतोय, तर ते काय करतं, ऑटोमॅटिकलीच लोड करतं. जर मी त्याला इथं काय करतो, नन करतोय, तर तिथं काय दिसणार आहे, असं भाग दिसणार आहे. जेव्हा मी याला प्ले करेल त्या टायमाला हा काय होणार आहे, तर प्ले होणार आहे. जर मी प्रीलोडची व्हॅल्यू नन ठेवतोय, तर काय होणार, जेव्हा मी प्ले करेल त्या टायमाला तो काय होणार, बॉक्स मोठा होणार अकॉर्डिंग टू दॅट कॉन्टेंट आणि मग तो प्ले होणार. जर मी इथं मेटा डेटा जर ठेवला, काय होणार, फक्त इथं ड्युरेशन वगैरे येणार. प्ले केल्यानंतर ते लोड होऊन प्ले होणार. आणि जर मी इथं काय करतोय आता, जे ॲट्रिब्यूट आहे ते लूप मी ॲड करतोय. लूप केल्यानंतर काय होणार आहे, इथं जर मी व्हिडिओ प्ले केलाय, तर तो काय होणार आहे, लूपमध्येच प्ले होत राहणार आहे.
एकदा संपल्यानंतर पुन्हा स्टार्ट होणार आहे. पुन्हा संपल्यानंतर पुन्हा स्टार्ट होणार आहे. पुन्हा संपल्यानंतर पुन्हा स्टार्ट म्हणजे सांगायचं झालं तर तो लूपमध्येच प्ले होत राहणार. त्यानंतर इथं बघायला गेलं आपण व्हिडिओची विड्थ अँड हाईट सुद्धा सेट करू शकतो. जर मला इथं विड्थ सेट करायची आहे, तर मी विड्थ ॲट्रिब्यूटचा यूज करून 200 पिक्सल काय करतोय त्याची विड्थ सेट करतोय. तर काय झालाय व्हिडिओ आता 200 पिक्सेलमध्ये दिसलाय. पण लई छोटी झाली. तर मी इथं काय करतो याला 700 पिक्सल विड्थ देतोय. तर ही एक 700 पिक्सलची विड्थ दिली आहे मी. आणि याला हाईट सुद्धा देऊ शकतो मी. जर इथं हाईट दिलं तर 200 पिक्सल हाईट देतोय. तर इथं काय होणार आहे? हा व्हिडिओ असा इथं प्ले होणार आहे. त्यानंतर आपण इथं पोस्टर ॲट्रिब्यूट सुद्धा देऊ शकतो. पोस्टर ॲट्रिब्यूट नेमकं काय करतं? पोस्टर ॲट्रिब्यूट एक थंबनेल ॲड करतं, की नेमका आपला व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर इथं काय करतो मी एक इमेज ॲड करून ठेवतो जस्ट इमेज मी कुठून घेऊ? हां, तर मी ना काय करतो आपल्या कोड व्हिडिओ फाईलमधली इमेज घेतोय. पोस्टर नावाचं फोल्डर बनवतोय. पोस्टरमध्ये मी याला इथं पेस्ट करतोय. तर मी काय करणार जो पोस्टर आहे त्यामध्ये काय करणार पोस्टरमध्ये इमेजचा पाथ देणार. म्हणजे होणार काय जर इथं व्हिडिओ प्ले होत नाहीये तर इथं काय होणार फक्त आधी म्हणजे इथं एक थंबनेल ऍड होणार बेसिकली. जर मी पोस्टरमध्ये एखाद्या फाईलचा पाथ देतोय त्यामध्ये एखादी इमेज ऍड करतोय तो काय करणार त्या इमेजला ऍज अ थंबनेल दाखवणार आणि जसं मी प्ले करल तो व्हिडिओ प्ले करणार. तर यामध्ये आणि ऑडिओमध्ये 2च ॲट्रिब्यूट आहेत जे की वेगळे आहेत. जसं की बघितलं विड्थ अँड हाईट आणि पोस्ट पोस्टर ॲट्रिब्यूट काय करतं, एक थंबनेल ॲड करतं तुमच्या व्हिडिओसाठी आणि विड्थ अँड हाईट सोबत आपण त्याची हाईट किंवा विड्थ सेट करू शकतो. तर आपण काय करू आता दुसरा व्हिडिओ सुद्धा एम्बेड करून बघू. तर इथं मी काय करतोय, व्हिडिओमध्ये काय करतोय सर्चिंगमध्ये व्हिडिओमध्ये मी काय करतोय, टायगर ग्रीन इफेक्ट घेतोय आणि टायगर ग्रीन इफेक्ट घेतल्यानंतर इथं जर बघितलं तर इथं टायगरचा ग्रीन इफेक्ट आहे. विड्थ देतोय 400 पिक्सल. जर मी 400 पिक्सल इथं विड्थ देतोय तर इथं जर बघितलं हा आहे टार्गेटवाला जो टायगरवाला तर हा आहे टायगरवाला व्हिडिओ जो की प्ले का होत नाही कारण की मी इथं कंट्रोल्स दिलेच नाही. इथं कंट्रोल्स दिलेत आता व्हिडिओ इथं प्ले होणार आहे. जर मी व्हिडिओ प्ले करतोय तर हा व्हिडिओ प्ले होतोय. आणि जर नोटीस केलं तर जो व्हिडिओ टॅग आहे तो आहे इनलाईन एलिमेंट. कसं कळलं हा इनलाईन एलिमेंट आहे? कारण की हा जो आहे हा एक सेपरेट व्हिडिओ टॅग आहे आणि हा एक सेपरेट व्हिडिओ टॅग आहे. जर एलिमेंट फुल विड्थ घेत असेल तर तो काय असेल ब्लॉक लेवल एलिमेंट असेल आणि ब्लॉक लेवल एलिमेंट एका लाईनीत येत नाही. नेहमी नवीन लाईनीत येतो. तर इथं जर आपण कन्सिडर केलं तर हा जो आहे हा आहे इनलाईन एलिमेंट. तर मित्रांनो आज आपण ऑडिओ आणि व्हिडिओ बद्दल डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. त्यांचे जे कॉमन ॲट्रिब्यूट्स आहेत त्याबद्दल आपण एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघितलं आहे. कंट्रोल्स ॲट्रिब्यूट नेमकं करतं काय? पोस्टरचं काम काय? लूपचा आपण यूज कसा करतो? हाईट आणि विड्थ आपण एका व्हिडिओची सेट करू शकतो. हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. एखाद्या वेबसाईटवर व्हिडिओ एम्बेड कसा करायचा किंवा ऑडिओ एम्बेड कसा करायचा आपण हे या व्हिडिओ थ्रू बघितलेलं आहे. तर व्हिडिओनो काही प्रश्न पडले असतील किंवा डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी नक्की उत्तर देईन. आणि अजून अशा वेब डेव्हलपमेंट रिलेटेड व्हिडिओसाठी आपल्या कोड व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत कोड करा व्हिडिओ स्टाईलमध्ये.